सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै। धर्मराजेश्वर महादेव मंदिर हे मंदिर मध्य प्रदेशमध्ये आहे आणि हे संपूर्ण दगडामध्ये असं आत जायचा रस्ता आहे। त्याचं बघा ना तुम्ही, वरपासून दगडे खाली कोरलेली आहेत। जुन्या काळामध्ये असे मंदिरं बांधली जायची। हे मंदिर म्हणजे कैलास मंदिर जे आहे कुठलं आपल्या तिकडचं, त्याचा ही बघा ना तुम्ही कसं कापून घेतलेलं आहे, लेन अशी वरपासून खालपर्यंत। साधारणतः ही 30 फुटाची खाली खोदलेलं आहे आणि असा रस्ता बनलेला आहे। अत्यंत जुनं आणि प्राचीन मंदिर आहे हे। असा जायचा रस्ता आहे त्याचा। ह्याला 20 रुपये तिकीट आहे प्रत्येकाने। बौद्ध गुफा आहेत पलीकडच्या बाजूने, याच्या पण खाली खोदलेलं आहे इथं, ह्याच्या खाली। कैलास मंदिर मोठं आहे याच्यापेक्षा, जुन्या काळातलं आहे आणि वरतून खाली त्याचं खोदकाम झालेलं आहे बघा। हा दगड लय खतरनाक आहे, हा लय कडक दगड असतो। हा दगड बेसाल्ट त्याला म्हणतात। अशी मंदिराची रचना आहे। हे मुख्य मंदिर आहे, त्याच्याकडे ही छोटी छोटी मंदिर आहेत आणि अशा गुफा आहेत आतमध्ये। इथं पण आहे ही गुफा, फार लांब आहे। हे काहीतरी ठेवलेलं आहे, तिकडे उजेड दिसतोय म्हणजे खूप लांब आहे। असं आहे हे मंदिर धर्मराजेश्वर। आता ह्याच्याबद्दल जास्त माहिती, पण हा दगड फार जुना आहे आणि फार कठीण काम ह्या दगडातलं। बघितलं का कसं आहे काम आहे, खूपच सुंदर। एवढं पायासाठी मी तर मला सायकल खाली उतरवायला अवघड झालं। वा, अप्रतिम, अति सुंदर। आता हे बऱ्याच वर्षापूर्वीचं आहे, म्हणजे याला हजारो वर्ष झाल्यात। पायऱ्या वगैरे सगळं दगडामधलं आहे। आणि हे एक मंदिर, वा वा वा, असं हे मंदिराचं काम झालेलं आहे। अतिशय सुंदर आहे बरं, अतिशय सुंदर। हे मुख्य मंदिर आहे। आता ह्याची नक्षी सगळी गेलेली आहे। गणेश महाराज हे जुनं झालंय फार। ह्या जुन्या मूर्ती घातल्या बघा, फार जुने आहेत। प्रत्येक ह्याच्यामध्ये मूर्ती आहे। भगवान विष्णू, वा, ब्रह्मा विष्णू महेशाच्या आधीचे आहेत आणि ह्या सगळ्या अप्सरा असतात। आणि हे गणेश महाराज प्रत्येक मंदिरावरती आहेत।
फार जुनं म्हणजे फार जुनं बाबा. काय तुम्हाला सांगू आता, इतिहासाचं जर वाचन केलं आपल्या हिंदू धर्माचं सनातन संस्कृतीचं तर लक्षात येईल. हे बघा आणि ह्याच्यामध्ये आहे बेल्ट व मोजा मंदिर के अंदर नहीं पहना जा सकता. काली माता आहे वरती. हरशंभो महादेव विश्वेश्वर अमर वल्लभ शिवशंकर शर्वात्मकुलम मे देहि धनम. एन हिन क्लीन ओम श्रीन महावक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गोविंद हरि गोविंद श्रीनिवास गोविंद गोविंद हरि गोविंद श्री वेंकटेश गोविंद. मनोजवम महारथतुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमता वरिष्ठ. सीताराम. असं हे मंदिर आहे. काय मंदिरात येण्यासाठी माझं काय काय हाल चाललंय. महाराज जी नमो नारायण. मंदिर के बारे में थोड़ा सा बताओ. ये धर्मराजेश्वर मंदिर नाम से जाना जाता है. हाँ. तो यहाँ पे बता दें कि कौरव पांडव ने अज्ञात काल के समय यहाँ रहे थे कौरव पांडव. अच्छा. तो 6 महीने की एक रात्रि का समय निश्चित काल करके रात की 12 से 4 बजे तक मतलब मंदिर बन गया. ये बनाया था. हाँ, अच्छा. एक रात्रि. हाँ 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 हरिहर दोनों विराजमान है. हाँ. कोई भी भक्त जो भी अपनी मन की कामना लेके यहाँ आएंगे जो दर्शन करते हैं इच्छा पूर्ण प्राप्त होती हो सकता है. है. हमने एक पाँव के एड़ी से इधर कुई बना रखी. कुई पाँव ऐसे एड़ी लगा के अच्छा. ये जो कुई है ये हाँ. सामने वाले. हाँ प्रेम की बताई. और बाहर भी बहुत सारी गुफाएं हैं. हाँ गुफाएं है. हाँ प्रेम वगैरह सोए उनके बताते कि उनकी शादी वगैरह हुई थी तो वो भी ऐसे मंडप टाइप बना हुआ है वहाँ पे. अच्छा. हाँ. ये गुफा में. हाँ उधर चोरियाँ वगैरह. हाँ, हाँ. कलश की. हाँ. ये 7 मंदिर है. माँ काली माँ लक्ष्मी 9 ऐसे मंदिर है. एक गणपति 11 मंदिर. 11 मंदिर है. अच्छा. बहुत पुराना है ये. बहुत पुराना 5000 वर्ष से पहले का. 7000 है. अगर 5000 से पहले का. हाँ 5000 से पहले का कलयुग बराबर. से पहले का. कलयुग से पहले का है. बराबर. एक ही पत्थर और कोई जमीन वगैरह कुछ हाँ भी नहीं है. हाँ. आप कहाँ से बता रहे हैं? हम त्र्यंबकेश्वर नाशिक. धर्मराज.